श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेट सीमा मधला सुभद्रा अचिंत्य जगता प्रती कृती तुझी न कोणा कळे असो खलही केवळा तव कृपे सुमार्गी वळे पुणे पुढतीये तुझ्या खचित रत्न चिंतामणी श्री सतत माझिया वरद हस्त ठेवा धणी सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। माऊली विश्व हा आपला समूह संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या प्रेरणेने काही लोकांच्या मनात पारायण करावं आणि पारायणासोबतच थोडस विवरण विवेचन करून आत्मचिंतन करून एक चर्चा घडवून आणावी ही कल्पना पुढे आली आणि माऊलीच्या आशीर्वादाने ती फलद्रूप झाली। चिंतन करायचं म्हणजे नेमकं काय तर या हृदयीचं त्या हृदयी घालायचा प्रयत्न करायचा। प्रत्येकाच्या हृदयात माऊलीचं अस्तित्व आहेच, त्यामुळे खूप सखोल चर्चा त्यातल्या त्यात दासगणू महाराजांचा श्री गजानन विजय नामक ग्रंथ हा इतका सरळ सोपा रसाळ आणि प्रासादिक आहे की त्याचं स्पष्टीकरण करण्याची आपल्याला आवश्यकता नाही। परंतु दासगणू महाराजांनी हा ग्रंथ लिहिला त्याच्या मागची प्रेरणा हे महाराज स्वतःच होते हे आपण परवा गुरुवारी पाहिलेलं आहे आणि या गुरुवारी पाहिलेल्या त्याच्यानुसार की महाराजांचं गुणगान करताना महाराजांची भूमिका काय, ज्या अनेक लीला महाराजांनी केल्या त्या लीलांमागचं तत्वज्ञान काय, महाराजांना आपल्याला काय शिकवायचं आहे आणि दासगणू महाराजांच्या मार्फत ते तुमच्या माझ्यासारख्या भक्तांच्या आचरणात विचारात असं उतरलं पाहिजे आणि याच्यासाठी हे चिंतन आपल्याला करायचं आहे। माऊली विश्व हे नाव का याच्यावर थोडंसं चिंतन जेव्हा केलं तेव्हा परमात्म्याने एक संकल्प केला होता की एको अहम बहुश्याम प्रजा येय। या परमात्म्याच्या संकल्प मात्रे मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम हेतू नानेन कौंतेय जगद्भी परिवर्तते। या विश्वाची निर्मिती केवळ एको अहम बहुश्याम या एका सूत्राच्या द्वारे एका संकल्पाच्या द्वारे झाली। आपल्या माऊली विश्वाची ही संकल्पना अशीच माऊलीच्या पती भक्ती गजानन माऊलीच्या भक्ती संकल्पनेतून हे माऊली विश्व निर्माण झालेलं आहे। त्यामुळे माऊली विश्व म्हणजे माऊलीचं विश्व, गजानन महाराजांचं विश्व की ज्या विश्वातले आपण एक महत्वपूर्ण असे घटक आहोत, महाराजांचे अनुयायी आहोत। विश्वाची पालन करता करता हे आपले महाराज, ही आपली भूमिका आहे की या चराचर सृष्टीचा सगळा कारभार जो चाललेला आहे तो महाराजांच्या कृपा प्रसादानेच चाललेला आहे। हा ठाम विश्वास हा महत्वाचा दुवा। म्हणून भक्तांसाठी माऊली हेच विश्व। पहिला अर्थ आपण पाहिला माऊलीचे विश्व, आता दुसरा अर्थ आहे की हे माऊलीचं विश्व आहे आणि माऊली हेच विश्व आहे। आपल्या सगळ्यांसाठी माऊली हेच विश्व, करता धरता तारण करता संकटात आपल्याला संकटाच्या बाहेर ओढून काढणारी अशी माऊली आहे। आणि या माऊलीच्या कृपा प्रसादाने हा जगत
पसारा सगळा चाललेला आहे. आणि त्यासाठी भक्तांसाठी माऊली हेच विश्व आहे, हा एक अर्थ. आपण अलग अलग फुलं आहोत की माऊलीच्या चरणी आपण आपलं भक्तिभाव, आपलं तन मन धन समर्पित करायला सिद्ध झालेले आपण फुलं आहोत. पण या फुलाला एका माळेत गुंफणारं जे सूत्र आहे ते सूत्र म्हणजे माऊली आहे. आणि सूत्र वेगळं आणि फुलं वेगळं असा काही हार होत नाही, अशी पुष्पमाला होत नाही. आणि ही पुष्पमाला म्हणजे एक विश्व आहे आणि तेच माऊली विश्व आहे. आपल्या हृदयात राहून स्थिरचर व्यापून उरला तू या जगतासी, अशी माऊली. म्हणून माऊली आपण भक्त मंडळी, आणि एवढंच नव्हे तर या विश्वात जे भक्त आहेत किंवा जे अभक्त आहेत, जे आज अभक्त आहेत ते उद्या नक्कीच भक्त होणार. कारण माऊलींची कृपा ही काही व्यक्ती पाहून, काही जात पाहून, काही धर्म पाहून, काही श्रीमंती गरिबी पाहून, स्त्री पुरुष भेद पाहून ठरत नाही. तर अनन्य भावे जो शरण गेला तो माऊलीचा झाला, तो माऊलीचा भक्त झाला, माऊली विश्वात समावल्या गेला. हे असं असल्यामुळे माऊली विश्व हे किती सार्थक नाव आहे. आणि आपण सगळे या माऊली विश्वात समावल्या गेलेलो आहोत. हे सगळ्यांचंच, तुमचं माझं सगळ्यांचं एक भाग्याचं लक्षण आहे. प्रस्तावना एवढी पुरे. दुसरा अध्याय आज चिंतनासाठी आपण घेणार आहोत. आज सकाळी सगळ्यांनीच दुसरा अध्याय नीट मनपूर्वक श्रद्धापूर्ण अंतःकरणाने वाचन केलेलं आहे. काही लोकांनी श्रवण केलं असेल. श्रवणामध्येच तिन्ही गोष्टी आल्या, वाचनही आलं, श्रवणही आलं आणि चिंतन मननही आलं. काही चिंतनाचा भाग आपण आज सकाळीच वाचताना केला. त्या पुढचं चिंतन करण्याचा आता आपण प्रयत्न करूया. दुसऱ्या अध्यायाचं जे मंगलाचरण आहे, आपण त्या अध्यायातलं वैशिष्ट्य काय हे पाहणार आहोत. नेमकं दासगणूंना आपल्याला काय बिंबवायचं आहे आपल्या मनावर, आपल्या मनातला भक्तिभाव कसा दृढ करायचा आहे हे आपल्याला पाहायचं आहे. आणि विलक्षण योगायोग पहा की काल आषाढी एकादशी झाली. त्या विठुरायाच्या चरणी आपण सगळे अनन्य झालो. एकादशी म्हणजे काय? एकादशीचा सर्वसामान्य आपण जो अर्थ करतो की एकादशी आणि दुप्पट खाशी, चेंज ऑफ फूड, आपलं रोजचं जेवणाच्या ऐवजी काहीतरी वेगळं मिष्टान्न खाणं, ही आपली एकादशी होते. पण एकादशीचा अर्थ हा नाही बरं. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि मन या एकादश इंद्रियांना घेऊन सोबत जी उपासना केली जाते ती एकादशी. पंच ज्ञानेंद्रिय म्हणजे आपले डोळे पाहण्याचं काम करतात, कान ऐकण्याचं काम करतात, नासिका गंध ग्रहण करते, जिव्हा रस ग्रहण करते आणि त्वचा स्पर्शाचा अनुभव घेते. हे पंच ज्ञानेंद्रिय हे आणि त्यांचे पंच विषय. पंच कर्मेंद्रिय म्हणजे आपले हात, आपले पाय, आपली वाणी. पुन्हा जिव्हा एक इंद्रिय आहे पण दोन कामं दिलेले आहेत, म्हणून याचा वापर फार जपून करावा लागतो. एकदा तिने रसग्रहण करायचं आहे, चवही पाहिजे आहे आणि बोलायचंही आहे. त्यामुळे प्रमाण किती पाहिजे या बोलण्याचं? तर कानाने जेवढं ऐकतो, दोन कान आहेत, काम एक आहे ऐकण्याचं, डोळे दोन आहेत, काम एक आहे पाहण्याचं, आणि जिव्हा एक आहे, त्यामुळे दोन कामं दिली आहेत तिला. त्यामुळे जेवढं ऐकतो, जेवढं पाहतो, त्याच्या 1/4 म्हणजे 1/4 बोललं पाहिजे. अति बोलण्याने शारीरिक, मानसिक, बौद्धिक हानी होते. म्हणून बोलण्यावर संयम
आणि चाखण्यावर संयम, या दोन संयमाच्या गोष्टी या एका जिव्हेमार्फत आपल्याला करायला हव्यात. पंच ज्ञानेंद्रिय आपण पाहिले, पंचकर्मेंद्रिय, 2 हात 2 पाय, वाणी, उपस्थ आणि पायू म्हणजे उत्सर्जन इंद्रिय आणि जननेंद्रिय, हे माणसाचे 5 कर्म आहेत. यांच्या साह्याने माणूस काम करतो. म्हणजे लेबर फोर्स कसा झाला? 5 ज्ञानेंद्रियांचा, 5 कर्मेंद्रियाचा, आणि यांच्यावर सुपरविजन करायला कोणीतरी पाहिजे ना हो. जर मुकडदम नसेल तर लेबर काम करत नाही. आपला आजचा अनुभव आहे. त्यामुळे एक सुपरवायझर पाहिजे आणि तो सुपरवायझर आहे मन. या मनाच्या नियंत्रणात हे 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय हे कार्य करतात. असे 11 इंद्रिय मानव शरीराला भगवंतांनी दिलेले आहेत. या 11 इंद्रियाच्या आधारे जी उपासना केली जाते ती एकादशी. आणि योगायोग जो मी बघा बोललो तो असा की एकादशी तर झाली, आषाढी एकादशी झाली. आपण आत्मचिंतन करूया की कशा पद्धतीने आपण ती एकादशी साजरी केलेली आहे. आणि एकादशीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज गुरुवारच्या दिवशी आपण या एकादशीच्या निमित्तानेच स्मरण कोणाचं केलं आहे? मंगलाचरणात 2रा अध्यायाचा मंगलाचरण जो केलेला आहे तो विठू माऊलीचं. ठेवूनिया कर दोन्ही कटेवरी भक्तासी भेटे उभा. आपल्या भक्तांना भेटण्यासाठी आतुरतेने त्या भक्तांची वाट पाहण्यासाठी जो विटेवर उभा आहे, अशा भक्तवत्सल कनवाळू दिनांचा दयाळू अशा विठू माऊलीचं मंगलाचरण केलं आहे. पहा किती योगायोगाला अनायास. काल आषाढी एकादशी झाली आणि आज 2ऱ्या अध्यायाला आपण सकाळी सुरुवात करताना जणू कालची उपासना आपली थोडी कमी राहिली म्हणून मंगलाचरणात दासगणू महाराजांनी आपल्याला परत विठ्ठल माऊलीच्याच विठ्ठलाच्याच चरणावर घातलेलं आहे. आणि त्यानंतर मग मुख्य कथा भाग किंवा चरित्र भाग, लीला भागाला सुरुवात झाली आहे महाराजांची. मंगलाचरण झालं, विठू माऊलीचं गुणगान केला, विठू माऊलीला शरण दासगणू महाराजांच्या मार्फत आपण विठू माऊलीच्या चरणावर डोकं ठेवलेलं आहे. आणि आता अशाच अत्यंत आतुर झालेल्या, शरणागत झालेल्या, दीनहीन झालेल्या भक्तांची कथा सुरुवात होते आहे. महाराजांची लीला सुरू होते आहे. बंकटलाल आणि दामोदर पंत कुलकर्णी यांना देवीदास पातुरकरच्या घरासमोर उघड्यावर पहिलं महाराजांचं दर्शन झालं. काल अनवधानाने काशीनाथ पंत कुलकर्णी असं माझ्याकडनं म्हणल्या गेलाय. क्षमा प्रार्थी आपल्या सगळ्या भक्तांचा. बंकटलाल आणि दामोदर पंत कुलकर्णी यांना पहिलं दर्शन झालं. दामोदर पंतांनी सुद्धा महाराजांची लीला पाहिली आणि बंकटलालांनी पण पाहिली. फरक आहे, बरं फरक आहे. ज्या दिवशीपासून महाराजांची लीला पाहिली, महाराजांचं स्वरूप ओळखलं अंतःकरणातून ते बंकटलालांनी. आणि मग त्याच्या मनात एक हुरहुर निर्माण झाली, अखंड हुरहुर निर्माण झाली. आणि ही हुरहुर कशी होती? मोहे तोरे दर्शन की आस. हे सद्गुरु, नाव माहित नाही, गाव माहित नाही, ठिकाणा माहित नाही, काहीही माहित नसताना बंकटलालाचं अंतःकरण असं आकर्षल्या गेलं महाराजांकडे का त्याला अन्न पाणी गोड लागेना. आणि जेव्हा ही मनाला लागलेली आस, मोहे तोरे दर्शन की आस, ही आस अति तीव्र होते, त्यावेळा त्याला ध्यास म्हणतात. आणि असा ध्यास लागला, अन्न पाणी गोड लागेना. भवानी रामाला आपल्या तरुण पोराची काळजी वाटली, बंकटलालाचे वडील भवानीराम, की हा तरुण पोरगा असा एकांतात बसतो, विचार करतो, काही खात नाही, खाण्याकडे लक्ष नाही, पिण्याकडे लक्ष नाही, कामाकडे लक्ष नाही.
बिरबिर बिरबिर नजरे इकडे तिकडे पाहतो, गावात फिरतो, परत घरी येऊन बसतो. काय चाललंय? त्याने विचारलं, बाळा बंकटा, काही समस्या आहे का? बापापासून काही लपवून ठेवू नये बरं, सांग, काही समस्या असेल तर जरूर सांग. काही नाही बाबा. आणि पुन्हा बंकटाने बाहेर जावं, कुठे महाराज दिसतात याचा शोध घ्यावा. काही केल्या महाराजांचा थांब पत्ता लागेना. आणि असं चालत असतानाच रामाजी पंत देशमुख म्हणून वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानी असे शेजारी होते. त्यांच्याकडे मन मोकळं केलं बंकटलालाने की काका, मला असं असं एक साधू भेटला होता आणि त्या साधूच्या भेटीपासून माझं मन इतकं त्यांच्याकडे आकर्षित गेलं की मला काहीच सुचत नाही. रामाजी पंत देशमुख म्हणाले की बंकटलाला, तो नक्कीच कोणीतरी सिद्ध पुरुष असला पाहिजे, त्याच्याशिवाय हे असं घडत नाही. जर तुझी भेट झाली तर माझीही भेट घालून दे. पण इकडे बंकटलालाची परिस्थिती अत्यंत बिकट. गोड न लागे अन्न पाणी, समर्थांचा ध्यास मनी, न हाले दृष्टीपासून गजाननाचे रूप ते. त्याच्या डोळ्यासमोर गजानन महाराजांची प्रतिमा हाले ना. आणि असा जेव्हा ध्यास लागतो त्याच वेळेला सद्गुरु कृपा होते. मनात श्रद्धा भक्ती दृढ व्हावी, सद्गुरूच्या शरण जाण्याची अतिशय तीव्र इच्छा निर्माण व्हावी आणि त्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत. आणि असं झालं की गुरुचा वरदहस्त प्राप्त होतो. आणि असा ध्यास लागलेला आमचा बंकटलाल काही नाही, कुठेही मन गुंतवायचा प्रयत्न करावा. आणि अशाच परिस्थितीत गावातल्या शिवमंदिरात गोविंद बुवा टाकळीकरांचं कीर्तन झालं. 23 फेब्रुवारी 1878 इसवी सन, माघवद्य सप्तमी, शके 1800. या दिवशी महाराजांचं बंकटलालाला पहिलं दर्शन आहे. पहिल्या अध्यायात आपण पाहिलं. आणि त्यानंतर दुसरं दर्शन हे ध्यास परीक्षा पाहिली की खरंच याची भक्ती आहे की हा दाखवीपणा होता त्या दिवशीचा, की कणव होती, कीव होती. कीव करणे, कणव करणे हे वेगळं आणि आंतरिक भक्ती ही वेगळी. महाराजांनी परीक्षा घेतली आहे बंकटलालाची. पहिली परीक्षा तिथेच पळून गेले, नाव न सांगता, गाव न सांगता, पुन्हा कधी भेटू काहीही पत्ता नाही. आणि दुसऱ्यांदा जेव्हा भेटले तर ते गोविंद बुवा टाकळीकरांचं कीर्तन शिवमंदिरात होतं. आणि पितांबर नावाचा जो शिंपी गावातला शेगावचा, त्याच्याबरोबर बंकटलाल कीर्तनाला जाऊ, तिथे तरी मन रमते का पाहू. म्हणून ज्या वेळेला बंकटलाल आणि पितांबर मंदिराकडे जाऊ लागले तर मागच्या फरसबंदीवर लिंबाच्या झाडाखाली महाराज बसलेले पाहिले. आणि एखादा कृपण, एखादा कंजूस माणूस धनाचा हंडा पाहिल्यावर जसा धावत सुटतो तसे बंकटलाल महाराजांच्याकडे धावत सुटला, साष्टांग दंडवत घातला. महाराजांनी स्मित वदनाने त्याचं स्वागत केलं. आला बेटा, शोधत आला. याला म्हणतात ध्यास. आणि ध्यास असेल तरच पुनर्दर्शन घडते. महाराजांची लीला. मग महाराजांनी काय करावं की का रे बाबा, काही भाकर तुकडा वगैरे खाऊ घालतो का? जा शेजारच्या माळिनीच्या घरातून झुणका आणि भाकर मागून आण माझ्यासाठी. परीक्षा नंबर 3. साधं नाही हो, बंकटलाल शेठजी होता गावाचा शेगावचा. त्या शेठजीला स्वतःसाठी नाही, दुसऱ्यासाठी भिक्षा मागायला पाठवलं. आणि ते कोणाकडे तर एक सर्वसामान्य माळिनीकडे. त्या माळिनीचं आडनाव आसोलकर बरं का, आसोलकर. शिवमंदिराच्या समोर हे आसोलकर कुटुंब राहते. माळी, त्या माळिनीच्या घरी बंकटलाल जातात आणि म्हणतात की काय माय, थोडीशी भाकर तुकडा काय असेल, सकाळचा कीर्तन संध्याकाळी व्हायचे, रात्री व्हायचे, तर थोडीसा भाकर तुकडा दे. आणि हा भाकर तुकडा तिने पण, एवढा मोठा माणूस शेठजी आला मागा, तिने अर्धी भाकरी होती, तेवढी अर्धी भाकरी त्याच्यावर झुणक्याचा एक गोळा दिला आणि त्याच्या हाती दिलं.
तो घेऊन तसाच दोन्ही हातात घेऊन आला, महाराजांच्या हातात ठेवला. महाराजांनी मोठ्या आवडीने ती अर्धी भाकर आणि झुणका खाल्ला आणि भाकरी खाता खाताच पितांबराला सांगितलं, हे पितांबर, त्याने तर सेवा करतोय तो, तुझं काय, जा हा तुंबा घे आणि माझ्यासाठी त्या नाल्यातून पाणी घेऊन ये प्यायला. पितांबराला मोठं संकट पडलं. म्हणे महाराज, त्या नाल्यात पाणीच नाही हो, अगदी अगदी थोडस पाणी आहे काही ठिकाणी, आणि तेही येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंनी आणि गुराढोरांनी खराब करून टाकलेलं आहे. मी तुला सांगतो तेवढंच करायचं, तुंबा घ्यायचा आणि जायचं. आणि हो, अजून एक सांगतो, उगीच ओंजळीने तुंब्यात पाणी भरायचं नाही. तुंबा बुडवायचा आणि बाहेर काढायचा. पितांबर मोठा पेचात पडला की कसं काय होईल, पण आता काय करतो, गुरु आज्ञा. त्याने तुंबा घेतला, गेला. तळवे भिजतील एवढंही पाणी नव्हतं नाल्याला. याने विचार केला की पाणी कसं न्यावं, गढूळ घाण पाणी, आणि हे पाणी न्यावं कसं, तो विचार करतो आहे. पण काय, ठीक आहे, महाराजांनी सांगितलंय बुडवा तुंबा. आणि त्याने हातात तुंबा घेतला आणि काय झालं, तो ऐसे झाले अघटित, तुंबा ठेवावा जेथ जेथ, तो बुडे तेथे तेथ, खळगा पडून ओढ्याला. नाल्याचे घाण जीवन तुंब्यात स्फटिका समान, आले तैसे पाहून शिंपी चित्ती चकित झाला. तुंबा जिथे जिथे उडवावा, टेकवावा पाण्याला, तिथे आपोआप खड्डा पडून आणि सगळं नाल्यातलं घाणेरडं पाणी होतं. आणि त्याने तुंब्यात पाहिलं तर स्वच्छ स्फटिकासारखं स्वच्छ निर्मळ जळ त्याच्यात. त्याला महाराजांची महती कळली आणि तो तुंबा घेऊन आला. बघा, एकाचा श्रद्धाभावाची परीक्षा आणि दुसऱ्याचा श्रद्धाभाव जागृत करणे, दोन कृती महाराजांनी केलेल्या आहेत. याचा श्रद्धा होती, दृढभाव होता, पण तो किती दृढ आहे, आपण म्हणतो ते काहीही करायला बंकट तयार आहे का, हे महाराजांनी त्यांनी तपासून पाहिलं. आणि त्याच वेळेला पितांबराच्या मनात श्रद्धा जागृत केली. हा पितांबर सुद्धा पुढे निस्सीम भक्त बंकटलाला सारखाच महाराजांना झालेला आहे. आणि झालं तेवढं पाणी महाराज पिलेत. आणि का रे, पाणीच्याच भाकरीवर माझी सेवा करतो का, खिशातून सुपारी उभारी काढ. आणि याने खिशातून सुपारी काढली, ती फोडून दिली. आणि त्याबरोबर नुसती सुपारी कोरडी कशी द्या, अहो आपली संस्कृती आहे की साधू पुरुषाला, गुरुला काही देताना तन मन धन सगळं अर्पण करावं. तन आणि मन तर आधीच केलं होतं. सुपारी बरोबर याने खिशातून 2 खडकू काढले, 2 पैसे, आणि ते त्या सुपारीवर महाराजांच्या हातात ठेवले. महाराज त्याच्याकडे पाहून हसतात. ते खडकू घेतले, त्याच्या अंगावर भिरकावून दिले. म्हणे, मला का व्यापारी समजतोस, आणि व्यापारी समजून का मला तू हे पैसे देतोस? मी काही व्यापारी नाही. मला या व्यावहारिक धनाचा, या व्यावहारिक पैशाचा काही उपयोग नाही. काय व्यापारी समजून मधला तू अर्पिसी हे धन, भावभक्तीच्या नाण्यावर संतुष्ट मी राहत असे. भक्तीचे, इथे महाराजांनी भक्तीचं वर्म कथन केलं आहे की पत्रम पुष्पम फलम तोयम यो मैं भक्त्या प्रयच्छते. पान वाहा, फुल वाहा, पाणी द्या, काहीही अपेक्षा नाही. पैसे विषय अगदी दुय्यम. उपाधी तर महाराजांना नकोच असायची, कोणतीच उपाधी नाही. अहो, वस्त्राची सुद्धा उपाधी महाराजांनी कधी बाळगली नाही. तसेच निर्वस्त्र फिरत होते. आणि असं असताना महाराजांनी, आणि मग शेवटी यांनी सांगितलं, महाराज कीर्तन आहे. गोविंदबुवा टाकळीकर त्या काळचे प्रसिद्ध कीर्तनकार, ज्यांचा वर्णात बोलवाला होता, असे कीर्तनकार कीर्तन करायला आले. आपण मंदिरात चला. म्हणे, मी काही मंदिरात येत नाही, मी इथंच बसतो आणि इथूनच कीर्तन ऐकतो. तू कीर्तनाला पुढे जा. आणि ते दोघं हात देऊन बसले. गोविंदबुवा टाकळीकरांचं कीर्तन सुरू झालं. तारीख होती 27 फेब्रुवारी 1878.
म्हणजे बरोबर ज्या 23 फेब्रुवारीला भेट झाली, 27 फेब्रुवारी 4 दिवसचा मधला तगमग झाली आणि कीर्तन सुरू केलं. आणि कीर्तनाला गोविंदबुवांनी भागवताच्या एकादश स्कंदातल्या हंसगीतेतला श्लोक निरूपणासाठी घेतला. हंसगीता म्हणजे काय, तर ज्या वेळेला सनत कुमार ब्रह्मदेवाकडे गेलेत आणि ब्रह्मदेवाला म्हणाले, पिताश्री, सनत कुमारांचे वडील बरं का, त्या काळात वडिलांना विचारायची पद्धत होती आणि त्यामुळे लोकांचं कल्याण व्हायचं, मुलांचं कल्याण व्हायचं. आता बघा, सनत कुमार ब्रह्मदेवाकडे गेलेत आणि म्हणाले की परब्रह्माचं स्वरूप नेमकं काय आहे हे आम्हाला समजून सांगा. गहन प्रश्न. ब्रह्मदेवाला विचार पडला की या आपल्या ज्ञानी मुलांना कसं समजून सांगावं. मग आपल्या बापाकडे जायला पाहिजे, आपल्या चरणी नाही, आपल्या कुवत नाही, तर आपल्या बापाकडे जायला पाहिजे. म्हणून ब्रह्मदेव विष्णूकडे गेले आणि विष्णू भगवानाने हंस रूपाने जो उपदेश केला ब्रह्मस्वरूपाचा, ती हंसगीता. भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये श्रीकृष्ण निर्याणाप्रती जाण्याच्या पूर्वी उद्धवाला आपलं सगळं ज्ञान देत आहेत आणि 11व्या एकादश स्कंदात श्रीकृष्णाने अर्जुनाला या हंसगीतेतलं मर्म समजावून सांगितलं होतं. अशी ही हंसगीता. आणि हंसाचं रूप का घेतलं की हंसगीतेमध्ये भगवंताने आपण विष्णू रूपानेच त्याला बोध करू शकले असते, तर हंसाचं रूप याच्यासाठी घेतलं आहे की नीर क्षीर विवेक, म्हणजे पाणी आणि दूध मिसळून समोर ठेवल्यावर त्यातलं फक्त दूध पिऊन घ्यायचं, पाणी सोडून द्यायचं, असार सोडायचं, सार ग्रहण करायचं, हे फक्त हंस करू शकतो. आणि म्हणून हंसाचं रूप घेतलं की जेणेकरून प्रत्येक साधकाने हा नीर क्षीर विवेक बाळगावा, सार ग्रहण करावं, असाराचा त्याग करावा संसारात वागताना. आणि ब्रह्मस्वरूप समजून सांगत होते भगवान हंसरूपाने, तो एकादश स्कंदातला की सार जग चराचर सृष्टी ही ब्रह्माने व्याप्त आहे, आत बाहेर असं काही नाही. घटाच्या आतमध्येही अवकाश आहे, आकाश आहे, घटाच्या बाहेरही अवकाश आहे. हे जे सूत्र आहे ते हंसगीतेमधलं आहे. घटाकाश, मठाकाश, जगदाकाश आणि चिदाकाश, आकाश सर्वत्र व्याप्त आहे. आणि हे तत्व समजावून सांगत होते. आणि तो जो श्लोक आहे हंसगीतेमधला, तो गोविंदबुवा टाकळीकरांनी प्रवचनाला घेतला, निरूपणाला घेतला होता. अध्यात्मांतरो बाह्यो अनावृत्त सर्व देहिनाम अहमात्मा सर्वभूतानि भूतेषु बहिरंतः स्वयं तथा. हा पूर्ण श्लोक. पण झालं असं की पूर्वरंग लावला, पूर्वरंगाचं निरूपण सुरू केलं गोविंदबुवा टाकळीकरांनी. आणि सुरुवात करत्या बरोबर पहिला चरण म्हटलं या श्लोकाचं, अहमात्मांतरो बाह्यो अनावृत्त सर्व देहिनाम. तोच मागून फरसबंदी उडून लिंबाच्या झाडाखालून खणखणीत स्वरात आवाज आला, अहमात्मा यथा भूतानि भूतेषु बहिरंत स्वयं तथा. आणि गोविंदबुवाने चकित होऊन मागे पाहिलं तर एक सिद्ध पुरुष, अजानबाहू असलेला, अंगावर कोणतीही उपाधी नाही, वस्त्र नाही, असा बसला आहे तेजस्वी तेजपुंज पुरुष. आणि तो या हंसगीतेतल्या कठीण श्लोकाचा उत्तरार्थ सांगतो आहे. त्यांनी समोर बसलेल्या व्यंकटलाला आणि बाकीच्या मंडळींना, प्रतिष्ठित मंडळींनी विचारलं, कोण आहेत? यांनी व्यंकटलालाने हात जोडले, म्हणे परवाच दिसले होते, कोणीतरी सिद्ध पुरुष आहेत, कोण आहेत, काय आहेत, काहीही माहीत नाही. नाही म्हणे, ज्याला हा श्लोक माहित आहे हंसगीतेतला, तो नक्की ब्रह्मवेत्ता आहे, ब्रह्म जाणणार आहे, आत्मसाक्षात्कारी आहे. आणि त्याचा स्वरच मला सांगतो आहे की हे काहीतरी विलक्षण आहे, जा त्यांना मंदिरात घेऊन या. आणि व्यंकटलाल आणि मान्यवर मंडळी महाराजांकडे आली. महाराज आपण विचारा. महाराज म्हणे, मला इथे ठीक आहे. शेवटी गोविंदबुवांनी गादी सोडली नागदाची. एकदा कीर्तनाला वराला दंडक असा आहे की तो कीर्तन समाप्तीपर्यंत, आरती होईपर्यंत कीर्तनकाराने गादी सोडू नये. पण महाराज आत येईनात.
म्हणून गोविंदबुवा आपली नारदाची गादी सोडून खाली उतरलेत महाराजांच्या समोर. साक्षात परब्रह्म हा तेव्हा आतमध्ये चला, आपण साक्षात शिव हा पिंडीच्या बाहेर प्रकट झालेले आहात, हा माझ्यावर मोठा अनुग्रह झालेला आहे, त्यामुळे तुम्ही आतमध्ये चला, आतमध्ये बसा. महाराज म्हणाले नाही, अरे अवघे ईश्वरे व्यापले, आत बाहेर काही न उरले. आता हे जे तू सांगतोय म्हणे, या श्लोक सूत्रावरून तू काय सांगितलंय, या श्लोकावरून सूत्र श्लोकावरून तू काय सांगितलंय की सर्व परमात्म्याने व्याप्त आहे. मग आत काय बाहेर काय, मग मी इथे बसलो काय तिथे आलो काय, काय फरक पडणार आहे? मी काही येत नाही, इथेच बस, तू तुझं कीर्तन चालू ठेव. आणि एक लक्षात घे, जे जे ज्याने सांगावे ते ते त्याने आचरावे, शब्द छलासी न करावे साधकाने केव्हाही. की माणसाने जे बोलतो त्याप्रमाणेच कृती केली पाहिजे. पहा किती मोठा संदेश. त्या कीर्तनकाराला पूर्ण अनुग्रहित करून त्याला उपदेश करतायत महाराज आपले. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. आमचे समर्थ म्हणतात, बोलणे एक चालणे एक, त्याचे नाव हीन विवेक. आणि कीर्तन कसं करावं, त्या कीर्तनात आपण जे बोलतो ते आत्मानुभूतीचे बोल असायला पाहिजे. कुठेतरी थोडासा अनुभव असायला पाहिजे, केवळ पोपटपंची नको. हे महाराज गोविंदबुवा टाकळीकरांना समजून सांगत आहे. आणि सांगतायत, आपुलिया सुख स्वार्था केलीच करावी हरिकथा, हरिकथे विन सर्वदा राहूच नये. करुणा कीर्तनाचे लोटे कथा करावी घडघडाटे, श्रोतयांची कर्णपुटे आनंदे भरावी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जा गोविंदबुवा, तुम्ही आता जा, कीर्तन करा, मी इथे बसून ऐकतो आहे. आणखीन एक लक्षात ठेवा, पोट भऱ्या भिक्षे करी तू न व्हावे भूमीवरी. कीर्तनकाराने पोट भरण्यासाठी भिक्षे करायसारखं नाही. कारण कीर्तन प्रवचन ही भक्तीचं साधन आहे. त्यामुळे तिथे व्यापार नको, तिथे सौदेबाजी नको. मला इतकी विदागी दिली तरच मी कीर्तनाला उभा राहील, नाही तर उभा राहणार नाही, अशी सौदेबाजी नको. वा किती अनमोल एकेका कृतीतून कसं संत सत्पुरुष सद्गुरू शिष्य घडवत असतात. आपण ओवी वाचतो, त्याच्या मागची भूमिका जर लक्षात घेतली तर कीर्तन म्हणजे व्यापार नव्हे, ईश्वराची आराधना आहे. कीर्तनकाराने ईश्वराचा पदर धरला, कीर्तनकाराने जर ईश्वराचा पदर धरला तो कोणापुढेही पदर पसरायची वेळ येत नाही. देणारा तो त्रिभुवन श्रीमंत परमात्मा तुमचं सगळं पुरवतो. पण का हो, ही सगळी जबाबदारी फक्त कीर्तनकाराचीच का? की कीर्तनकाराने जसं सांगावं तसं वागावं, कीर्तनकाराने बिदागीची रक्कम मागू नये, कीर्तनकाराने अरे मग त्याने खावं काय? जो चरितार्थ ज्याचं सगळं जीवन हे लोकाश्रयावर आधारित आहे, त्या समाजाने सुद्धा कीर्तनकार उपाशी मरणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. आणि ही काळजी जर घेतल्या गेली तर दोन गोष्टी आहेत. सहज सुचलं म्हणून मी आता तुमच्या समोर त्या विषय मांडतो की कीर्तनकार, प्रवचनकार किंवा सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था, ही समाजोपयोगी कार्य करायचं आहे, समाजाला जनता जनार्दनाची सेवा करायची आहे, अशा काही संस्था असतात. आमचे दादासाहेब वर्णेकर म्हणजे प्रज्ञा भारती श्रीधर भास्कर वर्णेकर सांगायचे की संस्था ही दानावर चालावी, अनुदानावर नाही. शासकीय अनुदानावर तर अजिबातच नाही. कारण शासकीय अनुदान घ्यायला सुरुवात केली तर राजकारणी लोकांचं मिंध व्हावं लागते, लाचारी पत्करावी लागते. आणि जनता जनार्दनाच्या दानावर जर संस्था, मग ती कीर्तन संस्था असो, प्रवचन संस्था असो किंवा एखादी सामाजिक संस्था असो, या जर संस्था चालू लागल्या तर त्या संस्था चालताना लोकाश्रय असतो, मिंद व्हावं लागत नाही, कोणासमोर पदर बसवून लाचारी पत्करावी लागत नाही, हे लक्षात घ्या. आणि गोविंदबुवा कीर्तनाला परत येऊन उभे राहिले
अहो, गुरुचा वरदस्त, गुरुचे अनुग्रह झाला होता एवढ्या एका काही क्षणात. आणि त्यांनी जाहीर केलं शेगावकरांना की अरे शेगावकर मंडळींनो, आता हे शेगाव राहिलं नाही, हे पंढरपूर झालेलं आहे. कारण साक्षात विठ्ठल इथे प्रकट झालेला आहे गजानन महाराजांच्या रूपाने. त्याची सेवा करा, त्याला शरण जा आणि आपलं परम कल्याण त्यांच्या सानिध्यामुळे, त्यांच्या उपदेशामुळे साधून घ्या. यथा वेळ यथा सांग कीर्तन संपलं, लोक आपापल्या घरून निघून गेले आणि पुन्हा महाराज गायब झाले. अजून परीक्षा कसोटी पूर्ण घातली नव्हती, मंगळलालाची कसोटीवर घातला गेलेला नव्हता. आणि जे निघून गेले ते एकदम 27/3चा हा प्रसंग, 27/2चा हा प्रसंग. पुन्हा 3 दिवस बंकटलाल शोधतोय, कुठे गेले महाराज. आणि 1 मार्च 1878 माणिक चौकात संध्याकाळी महाराज दिसले. तत्पूर्वी त्यांनी आपल्या वडिलांजवळ हे सगळं कथन केलं होतं. वडिलांच्याही कानावर कीर्तनात आणि कीर्तनाच्या आधी झालेला प्रसंग वडिलांच्या कानावर म्हणजे भवानीराम अग्रवालांच्या कानावर पडला होता. ते म्हणाले की बाबा व्यंकटा, तू म्हणतो खरंच साधू माणूस आहे, जर तुझं दर्शन झाली भेट घे आणि त्यांना घरी घेऊन ये. मग काय, मग याने अजून कसोशीने शोधायला प्रयत्न केला आणि शेवटी 1 मार्च 1878 माणिक चौकात संध्याकाळच्या वेळी महाराज पुन्हा त्याच्या समोर प्रकट झाले. आणि त्यांनी महाराजांचे चरण धरले, हात धरला आणि आपल्या घरी घेऊन आला. यथा सांग पूजा झालेली आहे महाराजांची. भवानी रामाने जे काही होतं घरात, पक्की रसोई, त्याचं वर्णन दासगुरूंनी फार सुंदर केलेलं आहे. ती पक्की रसोईचा नैवेद्य झाला. महाराजांना मंगल स्नान घातल्या गेलं दुसऱ्या दिवशी. आणि तिसऱ्या असं करत 4 मार्चचा दिवस आला. महाराज त्याच्या घरी स्थिरावले. भक्तीची कसोटी पूर्ण झाली होती आणि त्या भक्तीचा, त्या भावाचा उतराई होण्यासाठी महाराज त्याच्या घरी राहिले. अहो, देवभक्तीचा भुकेला, त्याला बाकी काही नाही लागत. महाराज त्याच्या घरी का राहिले बंकटलालाच्या घरी? कारण बंकटलालाचा भाव तेवढा शुद्ध होता. आणि 4 मार्च 1878 सोमवती अमावस्या होती. शेजारीच बंकटलालाचा चुलत भाऊ इच्छाराम शेटजी राहत होते. त्यांनी दिवसभर उपास केला आणि संध्याकाळच्या वेळेला महाराजांनी नैवेद्य ग्रहण करावा म्हणून काकुळतीने हात जोडून महाराजांसमोर उभा राहिलेला आहे इच्छाराम शेटजी. आणि महाराजांना सांगतोय की महाराज, तुम्ही सगळ्यांचं आता पुरवलं आहे, आता मीच एकटा राहिलो आहे. आज मला सोमवारचा उपवास आहे, प्रदोष काळी शिवाला नैवेद्य दाखवायचा, नंतर भोजन करायचं असं माझं व्रत आहे. आज नैवेद्य साक्षात शिव माझ्या समोर उभे असताना मी त्यालाच दाखवीन आणि मगच भोजन करीन, नाही तर जेवणार नाही. महाराजांनी मान झुकवली. आणि इच्छाराम शेटजी, अहो हे मारवाडी लोक, आपण त्यांना कंजूस मारवाडी म्हणतो, पण आग्रह करण्यात 1 नंबरचे पाण्यात असतात. मध्यंतरी एका मित्राच्या इथे लग्न प्रसंगी जाण्याचा प्रसंग आला होता आणि त्या लग्न प्रसंगी पंगती बसल्यात घरच्या मंडळीच्या. आम्ही त्यांचे जवळचे मित्र म्हणून आम्हाला त्या घरच्या लोकांच्या पंक्तीत, मान्यवरांच्या पंक्तीत मनवार करून, मनवार म्हणजे आग्रह, जेवायला वाढवण्यात आलं. आणि दोन्ही बाजूला काय होत होतं की पाहुण्यासमोर बसलेला जेवायला घरातली सगळी करती मंडळी आणि करत्या स्त्रिया या वाढायला सगळ्या 56 भोग देवालाच नाही माणसाला सुद्धा चढवतात. आणि दोन्ही बाजूला 2 माणसं उभे आणि मध्ये जेवणारा पाहुणा बसलेला. एका बाजूला एकाने दंडाने धरायचं, दुसऱ्या बाजूने दंडाने धरायचं, तिसऱ्याने नाक दाबायचं आणि चौथ्याने त्याच्या तोंडात लाडू कोंबायचे. असा आग्रह. मी तर घाबरून गेलो, म्हटलं बाबा मी तर काही जेवायला बसत नाही. तर म्हणे नाही नाही, ते काही विशिष्ट लोकांसाठी असा आग्रह असतो, तुम्हाला कोणी आग्रह करणार नाही, बुवा तू बसा. शेवटी बसलो. हा प्रकार असा अघोरी प्रकार आग्रहाचा. आणि या इच्छाराम शेटजींनी त्या परंपरेला जागून 4 माणसाचं अन्न परातीत वाढून महाराजांसमोर ठेवलं आणि महाराज म्हणे जेवा.
महाराजांनी विचार केला, बेटा दाखव आता. आणि त्यांनी सगळं फस्त केलं. अगदी मीठ लिंबू सुद्धा, लिंबाचं साल सुद्धा शिल्लक ठेवलं नाही, सगळं खाऊन टाकलं. आणि आग्रहाचा परिणाम वाईट असतो हे लोकांना पटावं की अन्न जेवढं लागेल तेवढंच खावं. कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. पहिले महाराजांचं दर्शनच त्या पूर्ण ब्रह्माचं सेवन करताना झालेलं आहे, हे विसरू नका. आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हे सिद्ध करण्यासाठी महाराजांनी खळखळून उलटी केली. तैसा लोकाग्रहाला घालावया शीघ्र आळा, हा उलटीचा प्रकार केला अंगी बळ असून. सत्पुरुषाचे आचरण पुढील पिढीला साधन. अहो का आचरण केलं, का उलटी करून केली? महाराज काही बळ नव्हतं, बतवू शकत नव्हते, बतवू शकत होते, परंतु आग्रह करू नये हे लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी ती उलटी केली. अहो आमच्या समर्थांनी सुद्धा आखंड खीर प्याली, खीर उलटून पडली तर ते उलटून पडलेली पुन्हा खीर ते पुन्हा बक्षू लागले. सगळ्या संतांचं आपण जीवन पाहिलं तर ते एकाच तत्वावर आधारित आहे असं आपल्याला जाणवते. आणि अशा प्रकारे मग पुन्हा महाराजांना आंघोळ घालण्यात आली, त्यांना बसवण्यात आलं मंचावर आणि भजनी मंडळी गावातली गोळा केली आणि उत्कृष्ट असं भजन सुरू झालं. महाराज आपल्या आसनावर स्थिर बसलेले आहेत, चुटकी वाजवत आहेत आणि मला त्यांचं भजन चाललं आहे. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, हाताने चुटकी वाजवायची आणि भजन म्हणायचं. अहो जो स्वयमेव ब्रह्म, परब्रह्म स्वरूप, त्याला कुठून आलाय नाव, त्याला कुठून आलाय गाव, त्याला कुठून आलाय रूप. अहो नाम रूप ही जी लक्षणं आहेत हे प्रकृतीचे लक्षण आहेत, म्हणजे मायेचे लक्षण आहे. नाव मायेच्या अधीन आहे, रूप मायेच्या अधीन आहे, ठाव ठिकाणा मायेच्या अधीन आहे. आणि जो साक्षात ब्रह्म आहे तो अस्ति भाती आणि प्रिया म्हणजे सत चित आनंदात रममाण झालेला आहे. त्याला नामरूपाशी घेणं देणं नाही. सर्व जगत हा त्याचा पसारा, हे त्याचं घर आहे. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, असे हे संत सत्पुरुष असतात. म्हणून त्यांना नाव नव्हतं. पण जेव्हा त्यांनी गण गण गणात बोते, गण गण गणात बोते हे भजन सुरू केलं तेव्हा काही लोकांनी त्यांना गिणगिणे बुवा, गणगणे बुवा, काही लोकांनी गणेश बुवा, तर काही लोकांनी गजानन महाराज असं नाव दिलं. आणि गजानन महाराज हे नाव तेव्हापासून म्हणजे 1878 इसवी सनापासून तर आतापर्यंत 2020 पर्यंत गजानन महाराज म्हणूनच त्यांना ओळखल्या जाते. अध्यायाच्या शेवटी दासगुरु महाराजांनी प्रयत्न केलेला आहे महाराजांची दिनचर्या सांगायचा. आणि त्यांनी शेवटी एकच वाक्य बोललं की त्याला कोणताच नियम नव्हता. परमात्म्याचं वर्णन करताना वेद सुद्धा थकतात आणि सांगतात नेती नेती न इति न इति, हे असं नाही, हे असं नाही. याच परब्रह्म स्वरूप महाराजांचं वर्णन करताना त्यांची दिनचर्या सांगताना दासगुरूंची लेखणी, दासगुरूंची प्रतिभा सुद्धा मंद झाली. आणि त्यांनी सांगितलं की कोणताच नियम नव्हता. केव्हाही उठावं, कधी भल्या पहाटे उठावं, नामस्मरण करावं, गणगणगणात भोजन भजन करावं, कधी 3-3 दिवस झोपून राहावं, कधी उठावं मंगल स्नान करावं, कधी जिथे गाय ढोरं धुतल्या जातात त्या हाळावर जाऊन आंघोळ करावी, कधी गटाराचं पाणी प्यावं, कधी कोणाच्याही घरात घुसून जे असेल ते मागून खावं. कसलाही नियम नाही, कसलाही नाही, कुठली उपाधी नाही. हे महाराजांचं जीवन चरित्र, हे त्यांची दिनचर्या. कुठलाच नियम नाही या 2 शब्दात, या 3 शब्दात दासगुरु महाराज सांगतात. आणि इथेच दुसरा अध्याय समाप्त होतो. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय. संत श्रेष्ठ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय जय रघुवीर
समर्थ